नमस्कार मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, शेतकरी मित्राचा हरभऱ्याचा 5 एकर प्लॉट आहे मित्रांनो. आणि 2025 मध्ये खूप पाऊस झाल्यामुळं हरभऱ्याच्या पेरणी सुद्धा लांबली आणि लेट झाली आहे मित्रांनो. आता ह्या हरभऱ्याला पहिली फवारणीचं नियोजन करायचं आहे मित्रांनो. आणि हरभऱ्यामध्ये अशा पद्धतीचा मरीचा प्रॉब्लेम येऊ राहिला मित्रांनो आता ह्या स्टेजला. तर याच्यावर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला इलेटचा वापर करायचा आहे मित्रांनो. इलेटचे जे आपण मागचे व्हिडिओ बनवले 1.5 महिन्यापूर्वी, ज्या ज्या शेतकरी मित्रांनी इलेटचा वापर करून फवारणी केली पहिली, त्यांची 100% मर ही जागेवर थांबलेली. आपण 2-3 व्हिडिओ बी तुम्हाला मागे टाकलेले. मित्रांनो, इलेट वापरताना आपल्याला 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम पर्यंत बी काही अडचण येणार नाही. 1 लिटर पाण्याला 1.5 ग्रॅम जरी वापरलं तरी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. इलेट हे सिस्टमिक पद्धतीने काम करणारी आणि इलेटच्या फवारणीने 100% ही मर नियंत्रण ही थांबते म्हणजे थांबते. आणि त्यामध्ये आपल्याला कीटकनाशक मित्रांनो, हे पोकलेन वापरायचे. पोकलेन मध्ये इमाबॅक्टिन बेन्झोइट 5% हे कीटकनाशक घटक आहे मित्रांनो. आता ज्या प्रकारे काळी अळी सुरुवातीला जी हिरवी अळी छोट्या प्रमाणात चालू झाली, तिचा 100% नियंत्रण पोकलेमनी सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. अशा पद्धतीने फवारणी करायची. पोकलेम हे 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम वापरायचे. आणि त्यामध्ये मित्रांनो, हरभऱ्याचा फुटवा जास्त मिळवण्यासाठी, फुलधारणा जास्त होण्यासाठी आणि पांढरी मुळीची वाढ ही चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपल्याला इसाबियानचा वापर करायचा आहे मित्रांनो. इसाबियान हे आपल्याला 1 लिटर पाण्याला 2 ml मारायचे. इसाबियानने आपली जी थंडी चालू आहे जास्त, हरभऱ्याचा फुटवा मिळणार आहे, फुलांची संख्या भरपूर मिळणार आहे आणि पांढरी मुळीची वाढ ही जास्त प्रमाणात मिळणार आहे. आणि जे हरभऱ्याचे पानं आहे, त्या पानांची संख्या बी जास्त भेटणार आहे, रुंद प्रमाणात होणार आहे. अशा प्रकारे नियोजन करायचं मित्रांनो. अशा पद्धतीने जर फवारणी केली तर तुमच्या कुठल्याही प्रकारच्या हरभऱ्याची मर ही पाहायला भेटणार नाही.